आता आपण ज्या वेळेला जातक आपल्याकडे प्रश्न विचारायला येतो त्यावेळी त्याच्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते पाहूया. आपल्या पत्रिकेमध्ये एकूण 12 घरं असतात. 12 ग्रहाचे प्रत्येक स्थानाला एक एक महत्त्व दिलेले आहे. प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान, द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान, तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान किंवा मित्रमैत्रिणींचे स्थान, चतुर्थ स्थान म्हणजे घराचे स्थान, वास्तुस्थान किंवा मातेचे स्थान, पंचम स्थान म्हणजे संततीचे स्थान किंवा शिक्षणासंबंधी स्थान, षष्ठ स्थान हे आरोग्याचे स्थान किंवा कर्जाचे स्थान, सप्तम स्थान हे जोडीदाराचे स्थान किंवा पार्टनरचे स्थान, अष्टम स्थान हे वारसाने मिळणारी संपत्ती किंवा गूढशास्त्र किंवा मृत्यूस्थान, नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान, दशम स्थान म्हणजे वडिलांचे स्थान किंवा कर्मस्थान, एकादश स्थान म्हणजे लाभस्थान. याच्यावरून नोकरी किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या लाभाचा विचार केला जातो. आणि व्ययस्थान म्हणजे खर्चाचे स्थान किंवा नुकसानाचे स्थान असे म्हटले जाते. ज्यावेळी आपल्याला जातक एखादा प्रश्न विचारायला येतो तो प्रश्न कोणत्या स्थानासंबंधी आहे ते पहिले पाहावे. त्यानंतर गोचर कुंडली मांडावी जातकाची आणि गोचर कुंडलीत त्या स्थानात कोणते ग्रह आहेत ते पाहावे. समजा आपल्याला जातकाने वास्तूसंबंधी प्रश्न विचारला असेल, वास्तू विकली जाईल काय? तर वास्तू विकली जाणं म्हणजे वास्तूचे व्यय होणे आणि वास्तू नवीन घेतली जाईल काय म्हणजे वास्तूचा लाभ होणे. मग त्यावेळी वास्तू विकली जाईल का हा प्रश्न असल्यास आपण वास्तूचे व्ययस्थान म्हणजे तृतीय स्थान, तसेच नवीन वास्तू मिळेल काय हा प्रश्न असल्यास वास्तूचे धनस्थान म्हणजे पंचमस्थान पाहावे. समजा चतुर्थेश तृतीय स्थानात असेल गोचरीने तर त्यावेळी वास्तू विकली जाईल हे उत्तर आपण गोचर पाहून देऊ शकतो. तसेच चतुर्थेश जर पंचमात असेल तर नवीन वास्तू मिळेल हा सुद्धा आपण उत्तर ताबडतोब गोचरीने देऊ शकतो. तसेच समजा शिक्षणासंबंधी प्रश्न असेल किंवा नोकरीविषयक संबंध प्रश्न असेल, नवीन नोकरी मिळेल काय हा प्रश्न असेल तर नवीन नोकरी किंवा प्रमोशन संबंधीचा प्रश्न असेल तर दशमाचे धनस्थान म्हणून एकादश स्थान पाहावे. समजा दशमेश एकादश स्थानात असेल तर नवीन नोकरी मिळेल, इन्क्रीमेंट मिळेल असे आपण उत्तर द्यावे म्हणजेच दशमेश एकादश स्थानी गेल्यावर. तसेच दशमेश जर भाग्यात असेल तर पहिली नोकरी सुटेल हे उत्तर आपण गोचर पाहून द्यावे. अशा प्रकारे आपण धनस्थान आणि व्ययस्थान प्रत्येक स्थानाचे पाहून गोचरीने जातकाला फलादेश करू शकतो. समजा विवाह होईल का असा प्रश्न आला तर सप्तमेश अष्टमात असेल तर विवाह होईल गोचरीने आणि सप्तमेश षष्ठात असेल तर विवाह होणार नाही गोचरीने. हे आपण त्यावेळेचे उत्तर तात्कालिक उत्तर म्हणून जातकाला देऊ शकतो. तसेच समजा एखाद्याचा आजारासंबंधी प्रश्न असेल तर आजारासंबंधीचं स्थान म्हणजे षष्ठ स्थान. षष्ठ स्थानाचा षष्ठेश समजा पंचमात आला तर आजार बळावेल, षष्ठेश सप्तमात आला तर आजार बरा होईल असं गोचरीने आपण नक्कीच उत्तर देऊ शकतो.